हॅलो फ्रेंड्स, मी विश्वदीप, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. तर आपण 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता, युनिट्स अँड मेजरमेंट्स. यामध्ये आपण डायमेन्शन्स पाहत होतो आणि त्याच्यातला पुढचा पार्ट आपण आज पाहतोय, तो म्हणजे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. जे आपण डायमेन्शन्स काढायला शिकलो, मग ते वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे आपण डायमेन्शन्स वगैरे काढले. यांचा नेमका वापर काय करायचा, तर पहिला वापर याचा असा आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी. बघा, टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी. समजा तुम्हाला एखादा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह केला किंवा एखादा फॉर्म्युला तुम्ही काढला, तर तो फॉर्म्युला बरोबर आहे का चुकलेला आहे हे पाहायचं असेल तर आपण डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग करतो. म्हणजेच एखादा फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही याच्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिस वापरतो. दॅट इज टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. मग त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे काय? तत्व किंवा एखादा नियम, खास असा नियम ज्याला आपण तत्व म्हणतो. आणि होमोजिनिटी म्हणजे काय? एक समान असणं. म्हणजे तुम्ही 10वीला असताना काही इक्वेशन्स सोडवली असतील, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह केलेले असेल किंवा इतर काही लिनियर इक्वेशन्स वगैरे सॉल्व्ह केले असतील, तर त्यामध्ये तुम्ही LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि RHS म्हणजेच राईट हँड साईड हे इक्वल दाखवत होता. किंवा एखादा जिओमेट्रीचा थेरम वगैरे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही LHS इज इक्वल टू RHS दाखवत होतात. म्हणजेच काय? लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड असं दाखवत होता, ज्याला आपण मराठीमध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू अशा पद्धतीनं दाखवत होतो. तर एखादी टर्म जर आपण घेतली किंवा एखादं इक्वेशन जर घेतलं, तर त्याची LHS आणि RHS या दोन्ही बाजू जर इक्वल असतील तर त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं म्हणतो. बघा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा आपण डेफिनेशन पाहूया. इन एनी इक्वेशन, कुठल्याही इक्वेशन मध्ये, किंवा त्याला आपण इन एनी फिजिकल क्वांटिटी असं सुद्धा म्हणू शकतो की इन एनी इक्वेशन इफ द डायमेन्शन्स of right hand side or left hand side, the dimensions of both the terms are equal, it is called as principle of homogeneity. Principle of homogeneity. बघा, प्रिन्सिपल दोन प्रकारचे असतात. इथं PAL जर केलं तर ते प्राचार्य होतं आणि हे प्रिन्सिपल म्हणजे PLE याला आपण तत्व म्हणतो. तर बघा, जर एखाद्या इक्वेशनचे डायमेन्शन्स काढले आणि ते डायमेन्शन जर राईट हँड साईडचे आणि लेफ्ट हँड साईडचे जर इक्वल असतील तर त्याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. तुम्ही 10वीला असताना मोशन चॅप्टर शिकला असेल, त्या मोशनमध्ये 3 इक्वेशन्स आपण शिकलो. त्यातलं पहिलं इक्वेशन आपण घेत आहोत. मोशनचं इक्वेशन तुम्ही नक्की पाहिलं असेल, ते म्हणजे V इज इक्वल्स टू U प्लस AT. याच्यामध्ये V म्हणजे काय? तर फायनल व्हेलॉसिटी. जेव्हा आपण एखादी मोशन पाहतो त्या मोशनची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे V. इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी म्हणजे U. A म्हणजे ॲक्सेलरेशन, T म्हणजे टाइम. ती मोशन होण्यासाठी जो काय वेळ लागला त्याला आपण काय म्हणतो? टाइम. तर बघा, V म्हणजेच काय? फायनल व्हेलॉसिटी. U म्हणजेच काय? इनिशियल व्हेलॉसिटी. A म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. आणि T म्हणजे काय? तर टाइम. तर बघा, V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, A ॲक्सेलरेशन, T टाइम. तर आता डायमेन्शन्स ऑफ LHS, डायमेन्शन्स ऑफ LHS काढूया आपण. बघा, V व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? मीटर पर सेकंद. म्हणजेच त्याचे डायमेन्शन्स काय येतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम.
आता डायमेन्शन्स ऑफ RHS काढायचे. तिथं 2 टर्म्स आहेत. ॲडिशननं 2 टर्म जोडलेले आहेत. एक आहे U, दुसरी आहे AT. तर बघा, नाव डायमेन्शन्स ऑफ U काय असतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. आणि डायमेन्शन्स ऑफ AT काय असतील? सेम. A म्हणजे काय? ॲक्सेलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे T म्हणजे टाइम. तर याची सुद्धा डायमेन्शन्स काय येतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. याचं कारण काय? बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो किंवा ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर त्याचे डायमेन्शन्स काय येतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. आणि टाइमचं काय येईल? 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाइम. सॉरी, इथं -2 इन टाइम येईल ॲक्सेलरेशनला, कारण मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. सेकंड स्क्वेअरमुळे हे -2 येईल. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत असताना हे जे घातांक आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉवर्स म्हणतो, यांची बेरीज होत असते. यांची बेरीज करा. 0 + 0 0 म्हणजे 0 इन मास, 0 + 1 1, सो लेंथ 1 इन लेंथ, आणि 1 - 2 दॅट इज इक्वल टू -1, सो -1 इन टाइम. तर आपल्याला अशा पद्धतीनं दोन्हीचे मिळाले. मग आता RHS चे डायमेन्शन्स घेऊया. सो डायमेन्शन्स ऑफ RHS, डायमेन्शन्स ऑफ RHS काय असतील? सो इट बिकम्स इज इक्वल टू, इन ब्रॅकेट 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम, प्लस 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. तर आता या 2 टर्म कशानं जोडलेल्या आहेत? ॲडिशननं. इथं या 2 टर्म्सची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. आणि बेरीज म्हणजे काय असतं? मास प्लस मास, मासच राहतं. लेंथ प्लस लेंथ, लेंथ राहते. टाइम प्लस टाइम, टाइम राहतो. म्हणजेच याला मी असं सुद्धा लिहू शकतो, 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. सो dimensions of LHS and dimensions of RHS are equal. Therefore we can write LHS is equal to RHS. आणि अशा पद्धतीनं आपण एखादा फॉर्म्युला बरोबर आहे की चूक आहे हे दाखवू शकतो. हे जर LHS इज इक्वल टू RHS आलं तर हे इक्वेशन जे आहे ते बरोबर आहे. आणि जर LHS इज नॉट इक्वल टू RHS आलं, जर LHS आणि RHS हे 2 जर सारखे नसतील, तर तुम्हाला दिलेलं कुठलंही फिजिकल इक्वेशन असेल किंवा क्वांटिटी असेल ती चुकीची आहे. याच्यानंतर शिकायचं आहे, याच्यानंतरचा यूज काय? तर आपल्याला फॉर्म्युला डिसाईड करायचा, एखादा फॉर्म्युला काढायचा. आणि फॉर्म्युला काढण्यासाठी सुद्धा आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करू शकतो. तुम्ही पेंड्युलम पाहिला असेल. एक दोरी घ्यायची, त्या दोरीला एक मेटलचा बॉल लावायचा आणि तो बॉलला झोके द्यायचे, ज्याला आपण ऑसिलेशन्स असं म्हणतो. तर त्या पद्धतीचा पेंड्युलम जर आपण घेतला तर त्या पेंड्युलमला काहीतरी टाइम पिरियड असतो. बघा, हा जो गोल मेटलचा बॉल असतो त्याला आपण बॉब म्हणतो, BOB. आणि याला हा असा इकडं आणि इकडं असा ऑसिलेट होत राहतो. हा असा ऑसिलेट होत राहतो, त्याला आपण पेंडुलम म्हणतो. तर एक ऑसिलेशन म्हणजे काय असतं? इथून हा बॉब जर आपण सोडला तर इथून हा इकडे जातो आणि वापस इथं येतो, याला म्हणायचं एक ऑसिलेशन. आणि या एक ऑसिलेशन होण्यासाठी जो काय टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. तर बघा, आपल्याला असं कन्सिडर करा की पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा आहे. लेट अस कन्सिडर T is the time period of pendulum. पेंडुलमचा काय आहे? तो टाइम पिरियड आहे. आणि हा जो टाइम असतो हा कशावरती डिपेंड असतो? हा जो टाइम आहे हा या लेंथवरती डिपेंड असतो. आणि दुसरं
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच स्मॉल जी वरती डिपेंड असतो. सो टी डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ पेंडुलम and acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. अशा 2 फॅक्टर्सवरती तुमचा जो काय टाइम पिरियड आहे तो डिपेंड असतो. कुठल्या लेंथ ऑफ पेंडुलम आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण स्मॉल जी न डिनोट करतो, स्मॉल जी न दाखवतो. बघा, सो देअरफॉर वी कॅन राईट टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू ए. हे एल रेज टू ए कशामुळे? एल म्हणजे लेंथ. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशामुळे? कारण ते डिपेंड आहे, समप्रमाणात आहे. रेज टू ए म्हणजे ए कशासाठी? तर लेंथ हे एकटंच आहे किंवा एल स्क्वेअर आहे, एल क्यूब आहे हे माहीत नाही, किंवा एलचा क्यूब रूट आहे की स्क्वेअर रूट आहे हे देखील माहीत नाही, म्हणून त्याला आपण त्याची पॉवर किंवा घातांक ए लिहिला. यानंतर ऑल्सो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेज टू बी. सेम हे जे जी आहे स्मॉल जी, याची क्वांटिटी ही स्क्वेअरमध्ये आहे क्यूबमध्ये आहे हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे रेज टू बी लिहिलं. यालाच मी टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू ए जी रेज टू बी असं लिहू शकतो. बरोबर आहे, लिहू शकतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून हा जो के आहे या केलाच आपण काय म्हणतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. याला काय म्हणतो आपण? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो हा डायमेन्शनलेस असतो, म्हणजेच याला कसलंही डायमेन्शन असत नाही. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा, तर आता सगळ्यात आधी आपण टीचे डायमेन्शन्स काढूया. सो डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाइम. इथं फक्त टाइम आहे, इथं फक्त काय आहे? टाइम आहे, त्यामुळे तिथं सुद्धा काय येणार? फक्त टाइम येणार. आता RHS बघू. डायमेन्शन्स ऑफ RHS. बघा, लेंथचे डायमेन्शन्स काय असतील? एल रेज टू ए आहे, त्यामुळे याला कसं लिहिता येईल आपल्याला? 0 इन मास, 1 इन लेंथ, 0 इन टाइम रेज टू ए, दॅट इज इक्वल टू 0 इन मास, ए टाइम्स इन लेंथ, 0 इन टाइम. पॉवर ए असल्यामुळं ए ची या प्रत्येक घातांकाशी मल्टिप्लिकेशन होणार, त्यामुळे 0 इंटू ए 0, ए इंटू 1 ए, ए इंटू 0 0. याच्यानंतर जी रेज टू बी. जी म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सेलरेशनचे जे काय डायमेन्शन्स आहेत ते आपण मागं काढलेले आहेत. ते काय आहेत? 0 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम. तर हे अशा पद्धतीनं रेज टू बी आहे याला. तर बी इंटू 0 0, सो 0 इन मास, बी इन लेंथ, -2b इन टाइम. तर अशा पद्धतीनं आपल्याला लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्या दोघांचेही डायमेन्शन्स सापडले किंवा आपण ते काढले. तर आता पुढं काय करायचं बघा. तर देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ RHS. आता याचे डायमेन्शन्स आपल्याला काढायचे, त्यामुळे मी लिहितो इथं सो डायमेन्शन्स ऑफ RHS is equal to 0 in mass, a in length, 0 in time, multiplied by 0 in mass, b in length, -2b in time. हे अशा पद्धतीनं. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच घातांकाची बेरीज होणार, ॲडिशन होणार. सो 0 + 0 इट बिकम्स 0. तर मी इथं लिहिलं 0 इन मास, ए प्लस बी, लेंथ जी असेल ती ए प्लस बी असेल, आणि टाइम काय असेल? 0 - 2b, सो इट बिकम्स -2b. हे मिळाले आपल्याला राईट हँड साईडचे डायमेन्शन्स. आता
पुढचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे LHSचे डायमेन्शन्स कळाले आपल्याला, राईट हँड साईडचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत झाले. तर आता हे इक्वेशन बरोबर आहे ते आपल्याला अगोदरच सांगितलं, आपल्याला फक्त हे इक्वेशन बरोबर आहे, फक्त ए आणि बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर बीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला LHS आणि RHS ह्या दोघांचं कंपॅरिझन करावं लागेल. LHS आणि RHS हे इक्वल आहेत. सिन्स LHS इज इक्वल टू RHS, LHS आणि RHS कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच ही टर्म आणि ही टर्म हे दोन्ही टर्म्स कसे असतील, इक्वल असतील. म्हणून आपण असं लिहू शकतो LHS काय आहे, ही 0 in mass, 0 in length, 1 in time, that is equal to 0 in mass, a plus b in length and minus 2b in time. So therefore, तर आता कम्पेअर करायचं आपल्याला. इकडे बघा, मासचं काय इथं घेणं देणं नाही कारण दोन्हीकडे 0 आहे, पण हे a प्लस बी इज इक्वल्स टू काय येईल, 0 येईल. जर आपण कम्पेअर केलं तर a प्लस बी काय किती येईल, 0 येईल. सो वी कॅन राईट a प्लस बी इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज a इज इक्वल टू मायनस बी. a प्लस बी इज इक्वल टू 0 असेल तर आपल्याला काय मिळेल, a इज इक्वल टू मायनस बी, आणि टी रेस टू 1 आहे, इथं टी रेस टू मायनस 2b आहे, म्हणजेच मायनस 2b इज इक्वल टू 1. इथं मायनस 2b आहे, इथं 1 आहे, म्हणजेच काय झालं, मायनस 2b इज इक्वल टू 1 आलं. याचाच अर्थ काय, b इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय 2. लक्षात येतंय बघा, मायनस 2b इज इक्वल टू 1, सो इट इम्प्लाइज दॅट b इज इक्वल टू मायनस 1 डिवायडेड बाय 2. b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ती b ची व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये ठेवून देऊया. इथं b आहे, इथं पण b आहे, आपण b ची व्हॅल्यू वरच्या a मध्ये ठेवून देऊ, म्हणजे आपल्याला काय मिळेल. सो देअरफॉर a इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 1 डिवायडेड बाय 2. मायनस मायनस विल गेट प्लस, so it will become 1 divided by 2. So therefore a is equal to 1 by 2, b is equal to minus 1 by 2. We got two values a and b. So these values a ची आणि b ची व्हॅल्यू कुठे ठेवायची, या इक्वेशन मध्ये ठेवायची. तर आपल्याला काय मिळेल इथं, therefore t is equal to k l raised to 1 by 2 and g raised to minus 1 by 2. रेस टू 1 बाय 2 जर घातांक 1/2 असेल, याचाच अर्थ त्यांचं स्क्वेअर रूट असतं, वर्गमूळ घेतलेलं असतं. तर आपण बघूया. सो देअरफॉर टी इज इक्वल टू के अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. काय मिळालं आपल्याला, टी इज इक्वल टू के अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. आणि जेव्हा के ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सपेरिमेंट्स वगैरे केले गेले तेव्हा के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2 पाय इतकी मिळाली. तर टाईमचा फॉर्म्युला काय असेल, 2 पाय अंडर रूट एल डिवायडेड बाय जी अशा पद्धतीनं असेल. तर अशा पद्धतीनं आपण एखादा फॉर्म्युला सुद्धा डिराईव्ह करू शकतो. बघा पुन्हा एकदा आपण पाहूया याच्याकडं. टी हा टाइम ड्युरेशन कन्सिडर केला एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी. तर टाइम कशावरती डिपेंड असतो, लेंथ ऑफ पेंडुलम आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. तर टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी. यालाच आपण एकत्रितपणे लिहू शकतो, टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी. के हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डायमेन्शनलेस आहे, त्याला कसलेही डायमेन्शन असत नाहीत. मग LHSचे डायमेन्शन्स काढले आपण, 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाईम. मग आपण RHSचे डायमेन्शन्स काढले, एल रेस टू ए होतं त्याच्यामुळे आपल्याला डायमेन्शन्स मिळाले 0 इन मास, 1 ए इन लेंथ आणि 0 इन टाईम. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे काढले आपण, ते आपल्याला मिळाले 0 इन मास, बी इन लेंथ, मायनस 2b इन टाईम. तर RHSचे आपण मिक्सअप केलं, या दोघांना कंबाईन केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही डायमेन्शन्स मिळाले ते असे होते, 0 इन मास, ए प्लस बी इन लेंथ, मायनस 2b इन टाईम. या दोघांचं आपण कम्पेअर केलं. कंपॅरिझन केल्यानंतर ए प्लस बी इज इक्वल टू 0 मिळालं आणि त्यामुळे बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस 1 बाय 2. तीच व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकली आणि ए ची व्हॅल्यू मिळाली 1 बाय 2.
आणि त्याच्यानंतर एची आणि बीची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकली आणि आपल्याला टीचा जो काय फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला आपल्याला मिळाला. तर अशा पद्धतीनं आपण एखादा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी सुद्धा डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करतो. याच्यानंतर तिसरा उपयोग काय किंवा तिसरा यूज काय असेल याचा, तर तो आपण पाहणार आहोत आता. कन्व्हर्जन फॅक्टर जर आपल्याला काढायचा असेल तर आपण डायमेन्शनल ॲनालिसिस काढू शकतो. कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय, तुम्ही मीटरचं सेंटीमीटर करता येतं तुम्हाला, म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तर हे झालं कन्व्हर्जन. किंवा 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, तर 1000 ग्राम, हे झालं कन्व्हर्जन. अशा पद्धतीचं कन्व्हर्जन बाकी SI युनिट्समध्ये आणि CGS युनिट्समध्ये आपण करू शकतो. बघा 1 मीटर हे काय आहे, SI युनिट आहे. याचं CGS युनिट काय असेल, 100 सेंटीमीटर. 100लाच आपण कसं लिहितो, 10⁻² सेंटीमीटर. अजून 1 किलोग्रॅम, याचं जर CGS युनिट काढायचं असेल तर आपल्याला काय मिळतं, 1 किलोग्राम म्हणजे किती, 1000 ग्राम. मग 1000 लिहिलं, ग्राम 1000ला कसं लिहिता येईल, 10⁻³ ग्राम. असंच जर समजा बाकीच्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि त्या फिजिकल क्वांटिटीजचं हे अशा पद्धतीनं कन्व्हर्जन करायचं आहे, तर कशा पद्धतीनं ते कन्व्हर्जन आपल्याला करता येईल. बघा फोर्सचं युनिट काय, युनिट ऑफ फोर्स आहे न्यूटन, पण हे न्यूटन SI युनिट आहे. कसलं युनिट आहे, SI युनिट. याचं CGS युनिट काय, CGS युनिट काय असेल, तर CGS युनिट आहे याचं डाईन. CGS युनिट काय आहे, डाईन. मग 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन्स, असा प्रश्न पडू शकतो, बरोबर आहे. किंवा वर्कचं जे काय युनिट आहे ते आहे जूल आणि SI युनिट आहे जूल. मग CGS युनिट काय, तर CGS युनिट आहे अर्ग, ERG, अर्ग. मग प्रश्न पडतो 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग, 1 जूल म्हणजे किती अर्ग. अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा आपल्याला पडायला लागतात तेव्हा आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करावा लागतो आणि तो कशा पद्धतीनं करायचा हे मी आता तुम्हाला शिकवणार आहे. फार सोपं आहे, थोडंसं लक्ष दिलं तरी आपल्याला ते समजून जाईल कशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं. तर बघा युनिट ऑफ वर्क SI युनिट ऑफ वर्क इज जूल. SI युनिट काय वर्कचं, जूल. मग CGS युनिट काय, सो CGS युनिट ऑफ वर्क is erg. So the question arises in our mind is that then 1 joule is equal to how many erg, 1 जूल म्हणजे किती अर्ग, असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून करायचं आहे. तर बघा त्यासाठी आपण अगोदर जूलचं जे काही डायमेन्शनल ॲनालिसिस आहे ते करूयात. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन, ज्याचं डायमेन्शन्स आपण मागं काढलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा फोर्सचे डायमेन्शन्स काय असतील, 1 इन मास, मास इंटू ॲक्सेलरेशन, मासचं 1 इन मास, ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच 1 इन लेंथ -2 इन टाईम, आणि डिस्प्लेसमेंटचं काय येईल 0 इन मास 1 इन लेंथ 0 इन टाईम. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, पार केलेलं अंतर, म्हणजे हे पार केलेलं अंतर म्हणजेच आपण काय मोजतो, लेंथ मोजतो, त्यामुळं 1 इन लेंथ. तर बघा 1 + 0 1, सो 1 इन मास आहे तसं. L
इथं 1 आहे, इथं 1 आहे. 1 + 1 किती झालं? 2 झालं. म्हणजे 2 इन लेंथ -2 + 0 -2. सो डायमेन्शन्स ऑफ वर्क डन काय आले? 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाइम. तर आता लेट अस कन्सिडर 1 जूल इज इक्वल टू x अर्ग. 1 जूल इज इक्वल टू किती? तर x अर्ग असं आपण कन्सिडर करू. याला आपण जेव्हा आपल्याला SI युनिट पाहिजे असेल तेव्हा आपण तर 1 जूलचं पाहूया आपण. इथं काय येईल? 1 इन मास, 1 इन लेंथ, 2 इन लेंथ, -2 इन टाइम. तर आपण याला M1 L1 T1 अशा पद्धतीने देऊया. आणि अर्ग लिहित असताना x M2 L2 आणि T2 असं म्हणूयात. तर बघा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? x ची. तर x आहे तसा ठेवला. ही जी टर्म आहे ती इकडे आणली. काय मिळेल आपल्याला? 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाइम डिवायडेड बाय M2 raised to 1, L2 raised to 2, T2 raised to -2. तर हे अशा पद्धतीने आपल्याला मिळालं. यालाच अजून एका पद्धतीने लिहिता येतं. ते असं M1 डिवायडेड बाय M2 raised to 1, L1 डिवायडेड बाय L2 raised to 2 आणि T1 डिवायडेड बाय T2 raised to -2. काय केलं आपण इथं? M1 M2 ही टर्म बाजूला घेतली, L1 डिवायडेड बाय L2 बाजूला घेतलं, T1 डिवायडेड बाय T2 बाजूला घेतलं. तर बघा आता M1 L1 T1 हे SI युनिटमध्ये मोजायचे आहेत. M2 L2 T2 हे CGS युनिटमध्ये मोजायचे आहेत. मग M1 म्हणजेच काय? ग्राम, किलोग्रॅम. M1 म्हणजेच काय? किलोग्रॅम मध्ये आपण मोजतो. सो 1 किलोग्रॅम डिवायडेड बाय ग्राम. ऑल्सो 1 मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर. ऑल्सो 1 सेकंड डिवायडेड बाय सेकंद. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम? तर बघा आता सांगितल्याप्रमाणे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम असतात? 1000. 1000ला कसं लिहिता येतं? 10⁻3. सो 10⁻3 ग्राम. इथं 1 मीटर बाय सेंटीमीटरला ⁻2 आणि इथं -2 करावं लागेल कारण इथं त्यांचे घातांक आहेत. सो 10⁻3 ग्राम डिवायडेड बाय ग्राम. ऑल्सो 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. 100ला कसं लिहिता येईल? 10⁻2 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर. आणि सेकंदला सेकंद कॅन्सल होईल त्यामुळे ती लिहिण्याची गरज आहे का? नाही. इथं बघा ⁻2 ग्रामला ग्राम कटलं, सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल झालं. मग काय मिळालं आपल्याला? x इज इक्वल टू काय मिळालं? x इज इक्वल टू हे 10⁻3 इंटू 10⁻2⁻2 10⁻3 इंटू 10⁻2⁻2. बघा घातांकाचा घातांक असल्यानंतर त्यांचा गुणाकार होत असतो, मल्टिप्लिकेशन होत असतं. त्यामुळे आपल्याला काय मिळेल इथं? 10⁻3 इंटू 10⁻4. 3 अधिक 4 7. सो 10⁻7. सो x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 10⁻7. हे 10⁻7 याचाच अर्थ काय? 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. लक्षात येतंय काय काय केलं आपण? वर्कचं SI युनिट घेतलं जूल आणि जे काय CGS युनिट असेल ते अर्ग. मग आपण वर्कचे डायमेन्शन्स काढले. ते 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाइम. मग आपण SI युनिटसाठी M1 L1 T1 घेतलं आणि CGS युनिटसाठी M2 L2 T2 घेतलं. मग सगळे आपण वेगवेगळे केले टर्म्स. त्याच्यानंतर SI युनिट ऑफ मास कशामध्ये मोजतो आपण? तर किलोग्राममध्ये. आणि CGS युनिटमध्ये ग्राम. तसंच लेंथ मोजतो मीटरमध्ये
CGS मध्ये सेंटीमीटरमध्ये, आणि SI युनिट CGS मध्ये. दोन्ही ठिकाणी टाइम कशाने मोजतो? सेकंदमध्ये मोजतो. तर सेकंद कॅन्सल होईल. इथं 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? 10³ ग्राम. सो ग्राम डिवायडेड बाय ग्राम विल गेट कॅन्सल. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 100ला कसं लिहू शकतो आपण? 10². सो सेंटीमीटर विल गेट कॅन्सल. सो 10³ इंटू 10⁻²². तर बेदोनी किती? 4. सो 3 + 4 बरोबर किती? 7. सो x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 10⁷. दॅट इज इक्वल टू 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. आणि अशा पद्धतीनं आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा जो पॉईंट होता, हा पॉईंट आपण संपवलेला आहे. याच्या ज्या काय नोट्स असतील त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जातील. याचा अभ्यास करा. काही शंका असेल, अडचण असेल तर नक्की विचारा. घरी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.